ओके, सो या लेक्चरला आपण आपलं सॉन्गचं नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. अतिशय सिंपल आणि खूप जास्त इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. सिंपल म्हणतोय मी, पण जसं जसं चॅप्टर पुढे जाईल तसं काही काही मुलांना बरेच प्रॉब्लेम यायला लागतात, कारण त्यांचे ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तर आता ते आपलं कामच ते आहे की ते कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तर बघा, इनर्शिया म्हणजे काय राहतं, इथून सुरुवात करूया आपण. ठीक, तर इनर्शिया म्हणजे काय, पहिले चॅप्टरचं नाव टाकून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देतो या कन्सेप्टचं की काय राहतं. मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो हियर इज इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, मग इनर्शियाला मराठीत म्हटलं जातं, बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल, जडत्व. ठीक आहे, मराठीत इनर्शियाला काय म्हटलं जातं, जडत्व असं म्हटलं जातं. एकदम सोप्या भाषेत जर सांगू तर जी जड दिसते ना, जड, जितकी वस्तू जड, जितकं माणूस जड राहतो तेवढाच तो आळशी राहतो असं म्हणतात ना, बरोबर आहे ते ना. मग इनर्शिया, आता काय करायचं आपल्याला, मुवमेंट करायचंय. कोणाचं? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय राहतं बेसिकली, की एखादी जड वस्तूला जर तुम्हाला फिरवायचं आहे तर त्याला किती ताकद द्यावी लागेल असं काहीतरी समजू शकता तुम्ही. बघा, इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया समजण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी ज्या माहिती असल्या पाहिजे. जसं ऍक्सिस ऑफ रोटेशन काय राहतं, बॉडी काय राहते, बॉडीचं टाईप काय. तर कोणतीही रॅन्डम बॉडी जरी तुम्ही कन्सिडर केली, कोणतीही बॉडी कन्सिडर करा, ती कशापासून बनलेली राहते, पार्टिकल्स पासून. आता ह्या बॉडीला जर मला फिरवायचंय ना, ह्या बॉडीला काय करतोय मी, फिरवायचंय. फिरवायचं म्हणजे गोल फिरवायचंय. जसं समजा हा मार्कर आहे, ही एक बॉडी आहे रॅन्डम शेपची. आता या मार्करला जर मला फिरवायचंय आणि मी असं फिरवतोय, ठीक आहे, या पद्धतीने, तर या मार्करला फिरवण्यासाठी काहीतरी फोर्स लागतोय, आणि जसं मी फोर्स अप्लाय करतोय तर हे मार्कर लगेच मोशन मध्ये येतोय. तर मग प्रत्येक बॉडीची एक कॅपॅसिटी राहते. काय, बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला इनर्शियाचं एक्झॅक्टली कन्सेप्ट काय तो समजून जाईल. एकदम मोठा असं मस्त एकदम समजा एक ट्रक आहे, ठीक आहे, आणि मी तुमच्यापैकी 4 जणांना सांगितलं, तर 4 जण गेले आणि या ट्रकला पुश करताय, लावले ताकद जोरात. 4 जण मिळून या ट्रकला पुश करताय. आपल्या क्लासमध्ये सगळेच पोरं बारकी बुरकी ऐकतात. तर 4 जण मिळून पुश करताय तुम्ही, ती ट्रक ढकलली जाणार आहे का तुमच्याकडून? नाही ढकलली जाणार है ना. पण अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, न्यूटनने काय सांगितलं होतं, न्यूटन्स लॉ काय होता, मेकॅनिक्स शिकलो होतो आपण, की फोर्स अप्लाय केला तर बॉडीचं मोशन झालं पाहिजे ना. कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला तर बॉडीचं मोशन व्हायलाच पाहिजे असं न्यूटनने सांगितलं होतं. ठीक आहे, मग तुम्ही बी तर फोर्स अप्लाय करताय. तुम्ही हे जे 4 जण गेले पेलवान लोक, यांनी फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला पण बॉडीचं मोशन झालं का? नाही. ट्रक 3 सेंटीमीटर पण झालं, 1 सेंटीमीटर पण ट्रकचं मोशन झालं नाही. मग तुमच्या साहजिक डोक्यात, सगळ्यांच्या डोक्यात किंवा मोर दॅन 90% पीपल्सच्या डोक्यात हे चालू असेल की सर त्या ठिकाणी फ्रिक्शन आहे ना, त्या ठिकाणी काय आहे, फ्रिक्शन आहे. का बरं? याचा अर्थ काय होता की ट्रकचा फोर्स जो आहे, तुम्ही जो फोर्स लावताय ट्रकवर तो पुढे लागतोय, आणि फ्रिक्शन जे आहे ते टायर आणि ट्रक मध्ये होतंय, टायर आणि रोड मध्ये फ्रिक्शन आहे, आणि त्यामुळे ट्रक पुढे ढकललं जात नाहीये. करेक्ट आहे, मी कुठं नाही म्हणतोय, हे पण करेक्ट आहे. अजून काय होऊ शकतं, अजून एक कन्सेप्ट जो या ठिकाणी तुम्हाला ट्रकला मोशन करण्यापासून थांबवतोय तो आहे इनर्शिया. ट्रक मधला जडत्व, ट्रकचं काहीतरी वजन आहे ना. आता जर मी तुम्हाला हेच सांगितलं, एक एक्झाम्पल देतो. बघा, एक सायकल घेतली आपण, ठीक आहे, एक सायकल आहे अशी एकदम सुंदर, आपण बनवली ही सायकल. तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या हुशार मेकॅनिकल इंजिनियरची डिझाईनिंग अशी एक सायकल बनवली आपण. ठीक, तर इथं एक सीट बसण्यासाठी, इथं एक हँडल,
खाली बनवून टाकली मी नाही म्हणता म्हणता, आणि इथे एक बसलेला आहे आणि याने पकडून ठेवलेलं हँडल चालवतोय. आता मी तुम्हाला अजून एक जी कॉन्सेप्ट सांगतो की आपण या सायकलला आहे ना जेवढं ट्रकचं टायर होतं तेवढंच टायर लावून दिलं. फ्रिक्शन तुम्हाला जर आता ते फ्रिक्शन तुम्ही शिकलेच नाही मेकॅनिक्स मध्ये, म्हणून त्याच्या पहिले लॉकडाऊनची कृपा होऊन गेली तुमच्यावर, कोरोना बाबांनी एकदम कृपा केली, तुम्ही सगळे घरी पळून गेले. पण फ्रिक्शन अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं चॅप्टर होतं तुमच्या फर्दर करिअरसाठी. फ्रिक्शन जो राहतो तो एरिया ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड राहतो, ठीक आहे, मासवर डिपेंड करत नाही. फ्रिक्शन जो आहे तो एरिया ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड राहतो, वस्तूच्या मासवर डिपेंड करत नाही, हे लक्षात ठेवा. तर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय की आता ज्या दोन सरफेसेस मध्ये फ्रिक्शन होणार आहे, जसं हा हे दोन सरफेसेस फ्रिक्शन होत आहे ना, तसं ते दोन सरफेसेस मध्ये जितका पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतो, जितका एरिया ऑफ कॉन्टॅक्ट राहतो त्याच्यावर फ्रिक्शन डिपेंड करत राहतं, मासवर नाही डिपेंड करत राहत. तर मग या ठिकाणी एक कन्सेप्ट काय होतो की जर हा टायरचं ट्रकचं टायर आणि सायकलचं टायर जर सारखंच होतं तर मग दोघांचा कॉन्टॅक्ट बी रोड सोबत कसा असणार आहे, सारखाच असणार आहे. तेवढंच मोठं टायर ट्रकचं आहे, तेवढंच मोठं टायर सायकलला आपण दिलेलं आहे. मग आता या 4 जण इथून थकले आणि मग मी त्यांना सांगितलं जाऊ द्यावा, तुमच्याकडून काही होत नाहीये, जा आणि या सायकलला धक्का मारू. धक्का मारला जाईल की नाही? ऑफकोर्स मारला जाईल. सायकल मोशन मध्ये येईल का? नक्कीच येईल. काय फरक आहे सायकल आणि ट्रक मध्ये? आता मग सायकल आणि ट्रक मध्ये हा एकच फरक आहे की सायकलचं वजन कमी आहे, ट्रकचं वजन जास्त आहे. वजन म्हणजे वेट, वेट नाही, मी मास बद्दल बोलतोय, ठीक आहे. सायकल आणि ट्रकचं मास जे ते डिफरंट आहे. आता बाकीच्यांना वेट आणि मास मधला फरक माहितीच असला पाहिजे सगळ्यांना. मेकॅनिक्स मध्ये सुरुवातीच्या पहिल्याच चॅप्टर मध्ये मी शिकवलं की वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मास ऑफ द बॉडी नेवर गेट चेंज, द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द बॉडी, असं काहीतरी सांगितलं होतं ना. मग वेट चेंज होऊ शकतं, मास चेंज नाही होऊ शकत. म्हणून मी काय सांगतोय, दोन्ही बॉडीजचा मास काय वेगवेगळं आहे आणि दोघी बॉडीजचा मास वेगळं आहे. फ्रिक्शन आता दोघी केसमध्ये काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल ना, कारण कॉन्टॅक्ट काय सेम आहे. नॉर्मल रिएक्शन वगैरे तो फर्दर कन्सेप्ट आहे, सोडा. मटेरियलवर, नॉर्मल रिएक्शनवर आणि एरिया ऑफ कॉन्टॅक्ट या 3 गोष्टींवर फ्रिक्शन डिपेंड करत असतं. पण आपल्याला आता काही त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाहीये, पण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी काय असणार आहे, फ्रिक्शन, आणि फ्रिक्शन दोघांसाठी काय होऊन गेला आता, इक्वल. आता तरी पण तुम्ही सायकलला जर फोर्स लावला तर सायकल आरामात मोशन मध्ये येऊन गेली आणि ट्रक मोशन मध्ये नाही येऊ शकलं. द रिझन इज इनर्शिया, ठीक आहे. मास ऑफ द बॉडी हे रिझन आहे की मास जास्त कमी आहे या दोन्ही बॉडीजचं, आणि मास जास्त असल्यामुळे तुम्ही लावलेली ताकद या ट्रकला मोशन मध्ये आणू नाही शकली, आणि सायकलचं मास कमी असल्यामुळे सायकल जी आहे ती आरामात मोशन मध्ये येऊन गेली. द रिझन इज काय की सायकलचं मास कमी आहे, ट्रकचं मास जास्त आहे, है ना. याचा अर्थ काय राहतो की सायकलचा इनर्शिया कमी आहे आणि ट्रकचा इनर्शिया जास्त आहे. ठीक आहे, रिमेंबर दिस कन्सेप्ट. इनर्शिया कोणावर डिपेंड करतो, मासवर. हे कोणाचं म्हणणं आहे, फिजिक्सचं. आता या सॉंगचं काय म्हणणं आहे, सॉंगचं म्हणणं आहे की आम्ही मासला कन्सिडर नाही करत. सॉंग मध्ये आपण मास नी कन्सिडर करणार आहे, आपण कन्सिडर करतो एरिया ऑफ सेक्शन, ठीक आहे. आपण सॉंग मध्ये मासला कन्सिडर नाही करत, फिजिक्स मध्ये मासला कन्सिडर केलं जातं. तुम्ही फक्त काय करायचंय, मग मासच्या ऐवजी काय कन्सिडर करा, एरिया. चालतंय, सायकलचा एरिया कमीच असणार आहे ना ट्रकच्या एरियापेक्षा, है ना. काही एवढी मोठी सायकल बनवणार आहे तुम्ही, ट्रक एवढी नाही होऊ शकत ना. तर मग या ठिकाणी हे लक्षात ठेवा की आपण फिजिक्स मध्ये फक्त मास कन्सिडर केलं जातं आणि सॉंग मध्ये आपण एरिया कन्सिडर करणार आहे. की प्रत्येक एका सेक्शनचा जो एरिया राहील, सायकलचा एरिया आणि ट्रकचा एरिया वेगवेगळा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही बॉडीजचा जो इनर्शिया आहे तो कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. मग तुम्हाला आता एक्झॅक्टली आयडिया आली असेल की एक्झॅक्टली इनर्शिया काय राहतं. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व आहे, की बॉडीचा सरफेस एरिया जितका जास्त असेल तेवढं त्याच्यामध्ये इनर्शिया जास्त आहे. इनर्शिया जास्त आहे याचा अर्थ काय की त्या बॉडीवर ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करणार फॉर इट्स मोशन, ती बॉडी सहजासहजी मोशन मध्ये येणार नाही.
है ना, ती बॉडी सहजासहजी मोशन मध्ये येत नाही. त्याच्या मागचं कारण कोण आहे? मग इनर्शिया आहे. ठीक आहे. मग आता इनर्शिया जो आहे तो फक्त एरियावर किंवा मासवर नाही डिपेंड करत. अजून एक फॅक्टर जो त्याच्यावर डिपेंड करतो तो राहतो त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. इनर्शिया जो आहे तो दोन गोष्टींवर डिपेंड करतो. एक त्याचा एरिया ऑफ सेक्शन, सॉम साठीच बोलतोय मी, आता मासला विसरून जातो मी. मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो दोन फॅक्टरवर डिपेंड करतो. एक राहतो त्याचा एरिया ऑफ सेक्शन आणि दुसरं राहतं ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय की असा एक ऍक्सिस रोटेट करतोय ना आपण बॉडीला. आता तुमच्या डोक्याच्या वर बघा तो फॅन फिरतोय, तो फॅन काय कुठे पण फिरतो का? कधी सरळ फिरतोय, कधी आडवा होऊन गेला, कधी उभा होऊन गेला, चालतं का? असं नाही. फॅन एकाच पर्टिक्युलर पाथवर रोटेट होतोय, है ना. तर तुम्ही हे बघितलं असेल की समजा या बॉडीला जर मला फिरवायचंय आणि इथं समजा मी एक होल करून टाकला असा, इथं एक होल आहे, या होलच्या मध्ये एक रॉड लावून दिला आणि या रॉडच्या रिस्पेक्टिव्ह खालून एक असं मस्तपैकी एक बोल्ट लावून दिला इथं, जेणेकरून हे वर खाली सरकलं पाहिजे. एक बोल्ट लावून दिला, वरून एक लावून दिला, हलकासा दोघांमध्ये थोडासा काय म्हणतात त्याला क्लिअरन्स टाकून दिलं, जेणेकरून ती प्लेट फिरली पाहिजे. आणि या प्लेटला आता फिरवलं असं जोरात फिरवलं तर ही प्लेट फिरत बसेल अशी ना, गोल फिरणार आहे. तसंच तुमचा फॅन बी आहे. फॅनच्या वरती एक रॉड आहे बघा, एक फिक्स शाफ्ट आहे. शाफ्ट मध्ये खाली बेरिंग लावून दिलेली आहे. ही बेरिंग काय करते, त्या बेरिंग वर ते रोटर अटॅच आहे, ते रोटर बेरिंग सोबत रोटर फिरत राहतं. शाफ्टनी फिरत वरचा शाफ्ट तसाच आहे, तिच्यावर एक रोटर लावलेलं आहे, त्याला शाफ्टला आणि रोटरला कनेक्ट करून ठेवण्यासाठी बेरिंग आहे. बेरिंग तुम्ही शिकले नाही अजून, पण तुम्ही शिकाल लवकरच. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बेरिंगचा जो आउटर आणि इनर सरफेस राहतो तो कॉन्स्टंट राहतो. जो सरफेसच्या मधला भाग राहतो तो बॉडी सोबत रोटेट होऊ शकतो. तर मग मधले सरफेस सोबत रोटर काय होतं, रोटेट होतं. रोटरला तुम्ही बाहेरून पाते लावलेले आहेत, ते पाते गोल फिरताय. तर कशाच्या अबाउट फिरताय? या रॉडच्या अबाउट फिरताय. हा रॉड जो आहे तो त्यांचं सेंटर आहे. तसंच जर मी सांगितलं की ही बॉडी फिरणार आहे, तर याचा अर्थ काय की ही बॉडी जर पूर्ण फिरेल तर ही बॉडी अशी काहीतरी फिरेल. तर ह्या पूर्ण बॉडीच्या रोटेशनचं हे काय झालंय, सेंटर झालं. ठीक आहे. तर कोणत्याही सेक्शन जर कन्सिडर, कोणताही एरिया ऑफ सेक्शन कन्सिडर केला तुम्ही या बॉडीवर, तर ते सगळे सेक्शन या बॉडीच्या अबाउट फिरत राहतात अशी फिर. परत एकदा सांगतो बघा, हे कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला. समजा हा एक ऍक्सिस आहे तुमचा, वर्टिकल ऍक्सिस, लेट्स से बाय ऍक्सिस आहे. इथं तुमची एक बॉडी आहे, ही पूर्ण बॉडी आहे. आणि या बॉडीमध्ये आपण काय कन्सिडर करतो, छोटे छोटे एरिया ऑफ सेक्शन कन्सिडर करतो, है ना. पूर्ण बॉडी कन्सिडर करत नाही, छोटे छोटे एरिया ऑफ सेक्शन कन्सिडर करतो आपण. का कन्सिडर केले जातात त्याच्या मागचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो बघा. आता ही जर पूर्ण एक बॉडी आहे, तर यामध्ये इथं एक सेक्शन कन्सिडर केलं, इथं एक सेक्शन वेगळं कन्सिडर केलं, इथलं एक सेक्शन वेगळं आहे, इथलं एक सेक्शन वेगळं आहे. हे छोटे छोटे 4 सेक्शन कन्सिडर केले. अशी किती सेक्शन राहते बॉडीमध्ये? देयर आर इन्फिनाइट नंबर ऑफ सेक्शन्स इन एव्हरी बॉडी. प्रत्येक बॉडीमध्ये तुम्ही किती पण सेक्शन कन्सिडर करू शकता. आता ही बॉडी जर ह्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार आहे, लेट्स इमॅजिन दॅट की ही बॉडी या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार आहे. जसं समजा हा मार्कर एक ऍक्सिस आहे आणि ही एक बॉडी आहे डस्टर म्हणजे. आता याचे बी वेगवेगळे सेक्शन आहे ना, कारण इथला सरफेस एरिया वेगळा, इथं वेगळा, इथं वेगळं, इथं वेगळं, प्रत्येक किती बी सेक्शन कन्सिडर करू शकतो मी. जर मी सांगितलं जसं सूर्याभोवती पृथ्वी फिरते ना, तर असं फिरणार आहे या पद्धतीने. आता माझ्याकडे 2च आहेत, त्यामुळे मी असं फिरू शकतो बघा. लेट्स से या पद्धतीने या ऍक्सिसच्या अबाउट ही बॉडी काय होते, रोटेट होते. ठीक आहे. मग जर ही बॉडी रोटेट होते याचा अर्थ काय बघा. आता समजा जर ही बॉडी अशा पद्धतीने रोटेट होऊन राहिली होती, हे असं, ठीक, तर समजण्यासारखी भाग आहे बघा की इकडचा टोक आणि हा मार्कर यांच्यामधलं अंतर कमी आहे, त्याच वेळेस इकडचा टोक आणि हा मार्कर यांच्यामधलं अंतर जास्त आहे. बरोबर ना, समजतंय? अंतर काय यांच्यामध्ये कमी जास्त होत आहे. मग हा सेक्शन जर मी कन्सिडर केला तर हा सेक्शन असा फिरून येईल वापस जागेवर. इकडचा सेक्शन जर कन्सिडर केला तर हा सेक्शन काहीतरी असा फिरून येईल. इकडचा सेक्शन कन्सिडर केला तर अजून मोठा चक्कर मारून पूर्ण असा फिरून येईल ना. आता जसं हा डस्टर आहे, इकडचं टोक जर कन्सिडर केलं तुम्ही, इकडचं टोक जर कन्सिडर केलं समजा इकडचं,
तर हा पूर्ण असा फिरेल, बरोबर आहे की नाही, असं फिरून येईल जागेवर. तर हा बाहेरचं टोक जे आहे ते इमॅजिन करा, बघा किती मोठा चक्कर मारणार आहे, आणि तेच आतमधलं टोक इथल्या इथं फिरून जात आहे, असं समजतंय. तर याचा अर्थ काय की हा जो एक ऍक्सिस राहतो, ज्या ऍक्सिसच्या अबाउट बॉडी रोटेट होणार आहे, पूर्ण बॉडी रोटेट होते, या ऍक्सिसला म्हटलं जातं त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिसला काय म्हटलं जातं, ऍक्सिस ऑफ रोटेशन असं म्हटलं जातं. आणि ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचं आणि तुम्ही जो सेक्शन कन्सिडर केलेला आहे, हा नाव देऊन टाकू, एरिया 1, एरिया 2, एरिया 3 and so on up to n number of areas. मी पहिलेच सांगितलं की प्रत्येक बॉडीमध्ये n number of sections कन्सिडर होऊ शकतात. म्हणजे हे जे एवढे सारे सेक्शन्स आहेत, या सेक्शन्स मध्ये प्रत्येकाचं आपापलं वेगळं अंतर आहे, आणि प्रत्येक सेक्शन जर गोल फिरेल एखाद्या ऍक्सिसच्या अबाउट तो वेगवेगळे डिस्टन्स घेऊन फिरेल. जसं लेट्स से ऍक्सिस बद्दल बोलतोय ना, हा कोणता ऍक्सिस घेतला आपण, वाय ऍक्सिस. डिस्टन्स कसं आहे पण हॉरिझॉन्टल आहे, ऍक्सिस पासून बॉडीचं अंतर कसं आहे, हॉरिझॉन्टल ना. ऍक्सिस भलेही असा आहे तुमचा, पण डिस्टन्स तर समोर मोजताय तुम्ही, बॉडी जी समोर आहे फिरणार अशी आहे. तर मग बॉडीचे पार्टिकल्स जे आहेत ते ऍक्सिस पासून किती अंतरावर आहे, एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल. मग हॉरिझॉन्टल आहे म्हणून मी एक्सच्या फॉर्म मध्ये डिस्टन्स लिहितोय, x1 n नंबर ऑफ पार्टिकल येतं xn, हा 2 नंबरचा पार्टिकल येतं x2, हा 3 नंबरचा पार्टिकल याचं डिस्टन्स x3. काय समजलं की प्रत्येक प्रत्येक क्रॉस सेक्शन एरियाचं, प्रत्येक एक एरिया ऑफ सेक्शनचं अंतर जे आहे ते ऍक्सिस पासून वेगवेगळं आहे. मग वेगवेगळं अंतर आहे याचा अर्थ ते वेगवेगळे रेडियसवर रोटेट होत आहेत, रोटेटच होत आहेत ना, ते गोलच फिरणार आहेत ना, तर मग वेगवेगळ्या अंतरावर रोटेट होतील ते. मग अशा केसमध्ये त्यांचे जे अंतर जर वेगवेगळे असले तर त्यांची फिरण्यासाठी लागणारा फोर्स काय राहील, वेगवेगळा राहील. त्यांना परत एकदा सांगतोय बघा, त्यांना फिरवण्यासाठी लागणारी ताकद, लागणारा फोर्स काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा, याच्यामध्ये टॉर्कचा बी रोल येतो. मग जर जास्त आपण पूर्ण सर्क्युलर मोशन अंतर आणि जर मास बद्दल जर बोललो तर त्या ठिकाणी टॉर्कचा एक रोल येऊन जातो. पण आपण टॉर्कला थोडंसं साईडला ठेवून फक्त इनर्शिया बद्दल बोलणार आहे, की जो टोटल इनर्शिया राहील, की ह्या बॉडीला जर मी फिरवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, या पूर्ण बॉडीला जर मी फिरवण्याचा प्रयत्न करतोय, तर ही बॉडी मला किती अपोज करेल फिरवण्यासाठी. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी, की ह्या ट्रकला तुम्ही धक्का मारायची प्रयत्न केले, पण ही ट्रक मोशन मध्ये आली का, नाही. याचा अर्थ काय होता की तुम्ही लावलेल्या फोर्स पेक्षा त्या बॉडीचा इनर्शिया जास्त होता. म्हणजे त्या बॉडीकडे आता हा ट्रकचा फोर्स, हा तुमचा फोर्स, तुम्ही लावलेल्या फोर्स पेक्षा ट्रक ज्यावेळेस एकाच जागेवर उभी आहे ना, त्या ट्रक मध्ये जास्त जडपणा आहे, की तुम्ही फोर्स लावला ती ट्रक हल्ली पण नाही. याचा अर्थ काय की ट्रकचा इनर्शिया तुम्ही लावलेल्या फोर्स पेक्षा जास्त आहे. अपोजिट इथं जर घेतलं तर तुम्ही लावलेल्या फोर्स पेक्षा सायकलचा इनर्शिया कमी. ठीक आहे. तर मग जो इनर्शिया राहतो तो एरिया ऑफ सेक्शनच्या डिस्टन्सवर सुद्धा डिपेंड करतो, की तुम्ही जो ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलेला आहे त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर तुमचा एरिया ऑफ सेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा हे इनर्शिया हा डिपेंड करत असतो. एकदम सोप्या भाषेत इनर्शिया सांगू तुम्हाला काय. समजा तुम्ही उभे आहात एका ठिकाणी है ना, आणि एक लेट्स से 2 वर्षाचं 2 इयर्स ओल्ड एक 2 वर्षाचं छोटंसं बाळ आलं, तुम्हाला येऊन धक्का मारला, आला पळत पळत पुश, तुम्ही काय लगे पळत पळत बाहेर निघून जाणार आहे का, एवढ्या जोरात धक्का मारला तर. त्याने बिचाऱ्याने पूर्ण ताकद लावून दिली त्याची, पण तुमच्या बॉडीचं मोशन झालं का तुम्ही असेच उभे राहून गेले. तो आला बिचारा, जोरात त्याने धक्का मारला, तुम्ही हल्ले पण नाही, एकाच जागेवर राहिले. याचा अर्थ काय होता, त्याने तो फोर्स लावला, पण तुमच्या बॉडीचा इनर्शिया काय करतोय, त्या फोर्सला त्याने खाऊन टाकलं. या मुलाने जो फोर्स लावलेला आहे तो फोर्स तुमच्या बॉडीच्या इनर्शिया पुढे काही कामाचा राहिला नाही. याचा अर्थ तुमच्या बॉडीकडे इतका इनर्शिया होता की तो त्या फोर्समुळे मोशन मध्ये तो इनर्शिया ओव्हरकम झाला नाही. ओव्हरकम होणं म्हणजे काय आता की
बॉडीकडे जितका इनर्शिया राहतो त्याच्यापेक्षा जर जास्त फोर्स लागला तर बॉडीचं मोशन होतं. बॉडीकडे जितका इनर्शिया राहतो त्याच्यापेक्षा जास्त फोर्स लागला तर बॉडीचं मोशन होत असतं. पण आता बॉडीकडे इनर्शिया इतका जास्त आहे की बिचारा फोर्स लागला पण त्याच्यामुळे त्याचं मोशन झालं नाही. तर एकदम सोप्या भाषेत तर सांगायचं म्हटलं एक प्रकारे फोर्सच राहतो इनर्शिया, पण तो कोणत्या बॉडीकडे राहतो? जी बॉडी एकाच जागेवर आहे, जी बॉडी बसलेली आहे फक्त किंवा उभी आहे, स्टेशनरी आहे. स्टेशनरी बॉडीकडे काय राहतं? इनर्शिया राहतो, जडत्व राहतं. बॉडी मोशन मध्ये राहिली त्याच्याकडे इनर्शिया नाही राहत. बॉडी मोशन मध्ये कधी येते? ज्यावेळेस तुम्ही लावलेली ताकद ही त्याच्या इनर्शियाला ओव्हरकम करते आणि मग ती मोशन मध्ये येते. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल मी काय म्हटलो आता. तर एखाद्या बॉडीला मोशन मध्ये आणायचंय, ते फ्रिक्शन नंतर येतं. ज्यावेळेस मोशन सुरू होईल त्यावेळेस फ्रिक्शनचा रोल येतो. त्यापूर्वी काय सांगतोय की एखादी बॉडी जर मोशन मध्ये आणायची असेल तर सगळ्यात पहिले त्याचा इनर्शिया ओव्हरकम करावा लागतो ना. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मुलाला टॉपर बनवायचं असेल तर त्याच्यामधला आळस काढावा लागतो पहिले. तसा हा इनर्शिया आहे, आळशी बसून राहतो, बॉडीला मोशन मध्ये येऊ देत नाही. मग ज्या वेळेस जास्त फोर्स लागतो त्यावेळेस तो इनर्शिया ओव्हरकम होतो आणि इनर्शिया ओव्हरकम झाल्यानंतर बॉडीचं मुवमेंट सुरू होतं. म्हणून सांगितलं काय की जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो एरिया ऑफ सेक्शन सोबत तुम्ही किती अंतरावर त्याला फिरवताय त्याच्यावर पण डिपेंड करतो. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय दिली जाते बघा. आता आलो मी माझ्या एवढं सगळे महाभारत नंतर पॉइंटवर की मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण कॅपिटल आय ने डिनोट करणार आहे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला कशाने डिनोट करतोय आपण? कॅपिटल आय ने. सो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट काढताय तुम्ही? कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट बॉडी फिरते तुमची? वाय ऍक्सिसच्या अबाउट. The moment of inertia about y axis असं लिहिलं जातं. Moment of inertia about y axis is equal to काय लिहिणार? मला हे सांगा. पहिला सेक्शन एरिया काय त्याचा? A1. अंतर किती त्याचं? x1. ठीक आहे, त्याचा काय करावा लागतो? स्क्वेअर प्लस A2 x2 स्क्वेअर प्लस A3 x3 स्क्वेअर अँड सो ऑन अप टू AN xN स्क्वेअर. काय दिसतंय? प्रत्येक एका एरिया ऑफ सेक्शन, प्रत्येक सेक्शनचा एरिया घेतला आणि त्याचं अंतर घेतलं मी कुठून? वाय ऍक्सिस पासून, आणि त्या अंतराचं काय केलेलं आहे? स्क्वेअर ना. त्या अंतराचं काय केलेलं आहे? स्क्वेअर. असं प्रत्येक एका सेक्शनचा एरिया, त्याचा डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस, त्याचा स्क्वेअर. एरिया डिस्टन्स स्क्वेअर, एरिया डिस्टन्स स्क्वेअर, एरिया डिस्टन्स स्क्वेअर. ही डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची. काय लिहिली जाते वर्ड्स मध्ये डेफिनेशन? इट इज काय? गुणाकार दिसतोय एरिया आणि डिस्टन्स मध्ये. इट इज अ समेशन ऑफ, बेरीज आहे सगळ्यांची. कोणाची बेरीज आहे? या सगळ्यांची अशी बेरीज आहे ना. या सगळ्यांची काय बेरीज आहे. म्हणून काय लिहिलं जातं? इट इज अ समेशन ऑफ द एरिया ऑफ द सेक्शन अँड द समेशन ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड the summation of the product of the area of section and the square of the distance from its axis of rotation called as its moment of inertia. परत एकदा सांगतो बघा काय सांगितलं. It is a summation of product of सगळ्यांची ऍडिशन है ना. कोणाची ऍडिशन? गुणाकार ज्यांचा आहे. कोणाचा प्रोडक्ट आहे, कोणाचा गुणाकार आहे? एरिया आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. म्हणून काय दिलेलं आहे? समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ area of the section and the square of the distance from its axis of rotation is called as a moment of inertia. आणि जी समेशन आहे ती कुठून कुठपर्यंत होते की जो x ची व्हॅल्यू ती कुठून कुठपर्यंत व्हॅरी करते? 1 to n पर्यंत. म्हणून काय लिहिलं जातं? ai xi स्क्वेअर. नंबर ऑफ सेक्शन्स आहे, नंबर ऑफ एरियाज पण आहे. ठीक आहे, असंही लिहू शकता किंवा फक्त असंही लिहिलं जातं समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली जर हेच बॉडी आता वाय ऍक्सिसच्या अबाउट न फिरवता जर मी ही बॉडी एक्स ऍक्सिसच्या अबाउट फिरवली, वाय ऍक्सिसच्या अबाउट कशी फिरत होती? या पद्धतीने. एक्स ऍक्सिसच्या अबाउट कसं फिरलं असतं? या पद्धतीने ना. हा जर एक्स ऍक्सिस आहे इथून निघाली अशी फिरून वापस. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय चेंज होऊन जातो? समेशन ऑफ ए आणि डिस्टन्स कसे बनतील आता? मग व्हर्टिकल डिस्टन्स बनतील ना.
y1 y2 y3 yn, तर फक्त ax च्या ऐवजी काय बनून जातं ay स्क्वेअर. हा कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ठीक आहे, डेफिनेशन लिहून घेऊ. मग डेफिनेशन लिहून देतो मी तुम्हाला. एक मस्तपैकी सुंदरशी डायग्राम काढून देतो आणि मग ते लिहून ठेवायची तुम्ही. बघा तुमच्या समोर एक डायग्राम काढलेली मी मोमेंट ऑफ इनर्शिया. हे तुम्हाला माहिती आहे x1 x2 x3 xn काय राहतं, y1 y2 y3 yn काय राहतं. सो पार्टिकलचं डिस्टन्स आहे फ्रॉम द x ॲक्सिस अँड द y ॲक्सिस. लक्षात ठेवा की y ॲक्सिस पासून डिस्टन्स हे x च्या टर्म्स मध्ये राहतं, x ॲक्सिस पासून डिस्टन्स हे y च्या टर्म्स मध्ये राहतं. ix x i y चे फॉर्म्युले दिले आहेत मी. एरिया आणि डिस्टन्सचा स्क्वेअरचा समेशन आहे. त्यालाच ix x इज इक्वल टू समेशन ऑफ ay स्क्वेअर आणि iy इज इक्वल टू समेशन ऑफ ax स्क्वेअर असं लिहिलं जाऊ शकतं. इन जनरल कोणताही ॲक्सिस राहिला तर आपण फॉर्म्युला लिहिणार आहे i इज इक्वल टू समेशन ऑफ a इंटू h स्क्वेअर. h काय तर h हे डिस्टन्सच आहे, इथं लिहिलेलं आहे बघा. i काय मोमेंट ऑफ इनर्शिया, a एरिया ऑफ सेक्शन आणि h काय डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. सेंट्रॉइड म्हणजे काय, बॉडीचं सेंटर जे राहतं तिथपर्यंतचा डिस्टन्स राहतं फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युले लिहून देईल सेक्शनचे त्यावेळेस तुम्हाला कळूनच जाईल की सेंट्रॉइड काय राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतं. आता बघा काय दिसतंय, एरिया इंटू हाईट स्क्वेअर. एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर किंवा mm स्क्वेअर. h डिस्टन्सचं युनिट अगेन mm, त्याचा पण काय स्क्वेअर. सो युनिट राहतं mm⁴, मीटर⁴, सेंटीमीटर⁴. आणि आपण कोणतं वापरणार आहे mm⁴. सॉम मध्ये ना आपण सॉम मध्ये काय युनिट कोणतं वापरलं जातं mm. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.